नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत महिला विशेष. आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि प्रेक्षक हो, आज महिला विशेषमध्ये सुरुवातीला आपण जाणार आहोत खंडोबाच्या यात्रेला. मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे खंडोबाच्या यात्रेला आज सुरुवात झाली आहे. तर या यात्रेनिमित्त देवाच्या मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा इथे संपन्न झाली आहे. तर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली. तर यावेळी भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी हे खंडेराव महाराज यांची दुसरी पत्नी बानुबाई यांचं माहेरघर. इथंच बानूने खंडेराव महाराजांची चाकरी केली आणि महाराज बानूच्या प्रेमात पडले अशी आख्यायिका आहे. बानू आणि खंडेराव महाराज यांची आठवण जागवण्यासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला चंदनपुरीमध्ये यात्रा भरते. या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून पुढील 15 दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे. बानू आणि खंडेराव महाराजांच्या प्रेमाचा जागर या निमित्तानं केला जातोय. यात्रेत ढोल ताशांच्या गजरामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये भंडाऱ्याची उधळण केली जाते. अनेक शतकांपासून आजही भक्ती आणि प्रेमाचा हा उत्सव सुरू आहे. चंदनपुरीलाच वानाई माता लहानची मोठी झाली तर वानाई माताच्यासाठी देव चंदनपुरीला आले. जेजुरीवरून देव चंदनपुरीला आले. चंदनपुरीला आल्यानंतर 12 वर्षे वानाई माताची इथे देवाने चाकरी केली. चाकरी केल्यानंतर मग मेंढ्या मारल्या. मेंढ्या मारून सर आणि ते सर्व देवाचं रूप सिद्ध काढून दिलं की बा मी खंडेराव महाराज आहे असं वानाई माताशी विवाह करून दिला. तर त्या दिवसापासून हा यात्रा उत्सव चालू आहे. चंदनपुरी यात्रोत्सवाची सर्वदूर प्रचिती असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातूनही भाविक यात्रेसाठी दाखल होतात. यात्रेदरम्यान मानाच्या काठी आणण्याची सुद्धा प्रथा आहे. तळी उचलणे, कोटम भरणे, नवस फेडणे, अश्व नाचवणे आणि जागरण गोंधळाचे धार्मिक कार्यक्रम भाविक भक्तिभावाने पार पडतात. या भक्ती आणि प्रेम सोहळ्याला तुम्ही पण आवर्जून या. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तर खंडेरायाच्या या यात्रेनंतर आता आपण जाणार आहोत मांढर देवीच्या यात्रेमध्ये. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरुवात होणारी साताऱ्यातली मांढर देवीची यात्रा हे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे. तर वाई तालुक्यातल्या मांढरा देवीच्या यात्रेसाठी राज्यातले भाविक या ठिकाणी येत असतात. तर 23 जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ही यात्रा या ठिकाणी सुरू राहणार असून गेल्या वर्षी 25 लाखांहून अधिक भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली होती. आणि या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण गडाला सध्या विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिर परिसर आणि गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय. तर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा देखील मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता आपण भेटणार आहोत नंदुरबारच्या लक्ष्मी पाटीलला. घरच्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करत नंदुरबारच्या लक्ष्मी पाटील या बॉक्सिंग खेळाडूनं खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रासाठी कांस्य पदकाची कमाई केली आहे. हमालाची पोरगी असलेल्या लक्ष्मीच्या 2 वेळच्या जेवणाची देखील पंचायत असताना तिनं मिळवलेलं या यशानं साऱ्यांच्याच नजरा आता तिच्या पुढच्या कामगिरीकडे खिळल्या आहेत. तर नंदुरबारची मेरी कोम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी पाटीलचा हा विशेष रिपोर्ट बघूयात. एखाद्याच्या पंखात बळ असेल तर त्याच्यापुढे आकाशही ठेंगणं असतं. याची प्रचिती नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागातील लक्ष्मी पाटीलकडे पाहतानाच येते. खेलो इंडिया खेलो या क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी कांस्य पदक मिळवल्याने बॉक्सर लक्ष्मी प्रकाश झोतात आली. 17 वर्षांखालील मुलींच्या 48 किलो वजनी गटात लक्ष्मीने ब्रॉन्झ पदकावर आपलं नाव कोरलं. मात्र लक्ष्मीचा हा प्रवास तितकाच खडतर होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. लक्ष्मीचे आई वडील हे दुर्धर आजाराने ग्रासलेले आहेत. शालेय बॉक्सिंग प्रात्यक्षिकांमुळे प्रेरित होऊन लक्ष्मीने बॉक्सिंगसाठी खडतर मेहनत घेतली आणि आता तिला भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचा मानस आहे. मी आमच्या शाळेत पहिले बॉक्सिंगचा डेमो झाला होता
आणि मला अगोदरपासून बॉक्सिंग म्हणजे मुलांचे खेळ खेळायला खूप आवड होती, कारण मला काहीतरी करून दाखवायचं की आपण मुलांपेक्षा कम नाही म्हणून. आणि मग आमच्या शाळेत डेमो झाला, ठाकरे सरांनी घेतला होता तो डेमो आमच्या शिक्षकांना विचारून. मग मी तेव्हापासून बॉक्सिंगला आली आणि बॉक्सिंगमध्ये माझ्या शिक्षकांनी मला खूप प्रेरणा दिली, जसे आमचे कोच झाले किंवा ठाकरे सर झाले. म्हणजे पहिले मी खूप घाबरायची की बॉक्सिंग कसा खेळू, मुलं आहेत, पण त्यानंतर जसं आपण ट्रेनिंग करतो ना तर आपला डर पण पडायला लागतो. जेव्हा एक फटका आपल्याला बसतो ना तर आपण मी 2 देतो, आपल्याला एवढी हिंमत येते. मूळचे जळगाववासी असलेल्या पाटील कुटुंबाने मीठ भाकरीसाठी नंदुरबारमध्ये स्थलांतर केलं. लक्ष्मीचे वडील हमाली करत असल्याने घराचा गुजारा हा जेमतेमच. त्यामुळे मोठमोठ्या खेळाडूंना मिळणारं खास डाएट आणि खुराक लक्ष्मीच्या नशिबी नाहीत. त्यामुळे कुबेरच्या लक्ष्मीप्रमाणे नव्हे तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाईप्रमाणे लढायचं याच प्रेरणेने झपाटलेली ही लक्ष्मी जो सराव करते तो पाहून एखाद्या मुलालाही हेवा वाटेल. खुराकचा माझा आणि खुराकचा संबंधच येत नाही, कारण घरची परिस्थिती म्हटली 2 टाईम खायला भेटतंय म्हणून त्याच्यात मी खुश आहे, कारण माझ्या वडील रेशन गोळ्याला आम्हाला काम करतो आणि खुराकचा संबंध काही येतच नाही आमच्याजवळ, म्हणून जे आहे त्याच्यावर करतो. माझी मुलगी सकाळी उठते 5 वाजता, प्रॅक्टिसला जाते, बॉक्सिंग करते. लोक म्हणतात आज बॉक्सिंगचा खेळ बुवा मुलांचा आहे, तर मुलगी काय करतील बुवा, तर माझी मुलगी म्हणते नाही मला करायचं आहे, माझ्या आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे, मी कधी माझ्या आईला वडिलांना कधी कमी येऊ देणार नाही मुलगाची. ज्या ठिकाणी खेळाडूंना कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना आम्ही नंदुरबार जिल्ह्यात अशा लक्ष्मी पाटीलच्या रूपाने एक खरोखर लक्ष्मी खेलो इंडिया स्पर्धेमध्ये पदक दिलेलं आहे. लक्ष्मी पाटीलमध्ये पहिल्यापासूनच अतिशय स्फूर्ती होती, उत्साह होता तिच्यामध्ये. तो उत्साह आणि तिची स्फूर्ती, जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टी एकंदरीत तिच्यात होत्या जे एका बॉक्सरमध्ये आवश्यक आहेत. त्यानंतर मग तिच्यावर असं विशेष लक्ष दिल्यानंतर मग तिच्यावर ट्रेनिंग केली झाली, मुलांसोबत फाईट घेतली, कारण क्लबमध्ये मुली न होत्या, 1 किंवा 2 मुली होत्या, त्यामुळे तिची फाईट आम्हाला सतत मुलांसोबत लावावी लागायची. आज लक्ष्मीने जरी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी कांस्य पदक प्राप्त केलं असलं तरी तिला आता देशासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये सुवर्ण गाठण्याची इच्छा आहे. मात्र तिच्या या प्रबळ इच्छांना बळकटी देण्यासाठी तिला आता गरज आहे ती आर्थिक हातभाराची. नंदुरबारची मेरीकॉम म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी पाटील हिने खेलो इंडिया खेलो स्पर्धेत महाराष्ट्रासाठी कांस्य पदक मिळवलं आणि तिच्या खेळाची चुणूक खरं तर जगाला झाली. घरची परिस्थिती हालाकीची असताना खडतर मेहनतीने तिने संपादित केलेलं यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल. आगामी काळात देशासाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवण्याचं तिचं स्वप्न देखील आहे. मात्र तिचं हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि सेवाभावी संस्थांनी तिच्या मनगटांना आर्थिक बळाची हात देण्याची गरज देखील व्यक्त होत आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. तर लक्ष्मीच्या या प्रेरणादायी यशानंतर आता बातमी आहे कांगोरी गड सर करणाऱ्या रणरागिणींची. खरं तर आता प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलंय. आजच्या आधुनिक जगात शहरी भागातील महिलांसोबतच ग्रामीण भागातील महिला देखील विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करताना बघायला मिळत आहेत. महाड तालुक्यातील 25 महिलांनी नुकताच कांगोरी गडाचा ट्रेक पूर्ण करण्याचा आनंद घेतलाय. हा आहे कांगोरी गड आणि हाच गड रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील 25 महिलांनी सर केलाय. खरं तर गड चढणं हे तितकंसं सोपं काम नक्कीच नाहीये. गड सर करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि उत्साहाची आवश्यकता असते आणि हेच आव्हान पेललंय या रणरागिणींनी. महाडमधील सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांमध्ये या महिलांनी असे अनेक गड सर केले. याआधी या महिलांनी खेडचा रसाळगड, साताऱ्याचा मधुमकरंदगड, औचितगड, लोहगड असे अनेक गड सर केलेत. अफजल खान ज्या रस्त्याने जावळीमध्ये उतरला तो ऐतिहासिक मार्ग म्हणजे रडतोंडीचा घाट देखील या महिलांनी पार केलाय. तर गड सर करण्याच्या या सर्व प्रवासात शलाका वारंगे, संध्या मौर्य, मनीषा शेंडे आणि शोभा शेठ या महिलांचा आवर्जून पुढाकार असतो. सुरुवातीला या महिलांच्या ट्रेकच्या ग्रुपमध्ये केवळ 10 ते 12 महिलांचा समावेश होता. तर दरवर्षी नवीन गडावर ट्रेक करण्याचा निश्चय करून गेली 11 वर्ष नवनवीन ट्रेक करणाऱ्या या महिलांची संख्या आता 25 वर गेली आहे. विशेष म्हणजे सर्व महिला या गृहिणी आहेत. एकूणच काय तर शहरी भागातील महिलांप्रमाणेच आपणही साहसी खेळात कमी नाही हेच या निमित्तानं सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेच्या ग्रामीण महिलांनी दाखवून दिलंय.
रायगडहून मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी आहे. आता आम्ही तुम्हाला जी दृश्य दाखवत आहोत ती पाहून तुम्हाला इथे कुठला तरी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे की काय असं वाटेल, मात्र असा समज अजिबात करून घेऊ नका, कारण हे आहे जळगावमधलं नवजात शिशु उपचार केंद्र. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला परिचारिकांनी गाण्याच्या तालावर अशा प्रकारे उपचार केंद्रामध्येच ठेका धरलाय. वॉर्ड क्रमांक 4 मधला हा धक्कादायक प्रकार आहे आणि यामध्ये काही परिचारिका या आपल्याला गणवेशामध्ये देखील बघायला मिळत आहेत. खरं तर उपचार केंद्राच्या आसपास ध्वनिक्षेपक लावण्यावरही बंदी असताना अशा प्रकारे चक्क केंद्राच्या वॉर्डमध्ये सुरू असणाऱ्या या प्रकारानं आश्चर्य व्यक्त केलं जाते. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकाराची रुग्णालय प्रशासन कशा प्रकारे दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जळगावमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आपण पाहतो. आणि आता पालकांना खडबडून जागं करणारी एक बातमी आहे. मुरबाडच्या तुळई गावात एका 16 वर्षीय मुलीनं शेजारी राहणाऱ्या 2 वर्षीय चिमुरडीचा खून केलाय. त्या चिमुरडीच्या आईशी आरोपी मुलीचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता आणि त्यातूनच हा खुनाचा प्रकार या ठिकाणी घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. अनुष्का जाधव 2 वर्ष वयाची ही निरागस चिमुरडी आता या जगात राहिलेली नाही. तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना मुरबाड तालुक्यातल्या तुळई गावात घडली. नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर बागडणारी अनुष्का शनिवारी अचानक बेपत्ता झाली. जाधव कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तिचा कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही. यामुळे हताश झालेल्या जाधव कुटुंबियांनी शेवटी पोलिसात धाव घेतली. मुरबाड पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं तपास सुरू केला. पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि 20 कर्मचारी आणि तुळई गावातील जवळजवळ 40 युवक असे त्यांच्या मदतीने पथके तयार करून तुळईच्या आजूबाजूचा सर्व परिसर पोलिसांनी त्याचं सर्चिंग केलं होतं की मुलगी कुठे मिळून येते का, परंतु तसे कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा काही सुगावा लागत नव्हता. अनुष्काचा शोध सुरू असताना पोलिसांना खबऱ्यानं एक महत्त्वाची माहिती दिली. पोलिसांनी जराही उसंत न घेता अनुष्काच्या एका शेजारच्या घरात झडती घेतली आणि अनुष्काच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं. अनुष्काच्या शेजारीच राहणाऱ्या 16 वर्ष वयाच्या मुलीनं अनुष्काचा गळा आवळून खून केला. तसंच तिचा मृतदेह आपल्याच घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवला. आणि अनुष्काची आई नेहमी मला शिवीगाळ करायची, त्याचा राग मनात ठेवून कृत्य केलं असं तिने आपल्या जबाबात सांगितलेलं आहे. किरकोळ वादातून चिमुरड्या अनुष्काचा बळी गेलाय. ही घटना पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आपली मुलं दिवसभर काय करतात याकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अल्पवयीन मुलं रागाच्या भरात कोणत्या थराला जाऊ शकतात हे सुद्धा यामुळे स्पष्ट झालंय. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुरबाड, ठाणे. आजकाल अनेक जण विविध डाएट फॉलो करत असतात. तुम्ही देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुमचं डाएट प्लॅन करत असाल, पण आपल्या किचनमध्ये थोडंसं डोकावलं तर तुमचं आरोग्य उत्तम राहू शकतं आणि वजनही कमी होऊ शकतं. तर आज महिला विशेषच्या आमच्या फिटनेस फंडा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्याला आहार तज्ज्ञ अवंती दामले सांगतायत भाज्या आणि फळांचं सॅलड डाएट. बघूयात. नमस्कार. आज आपण आहारातील सॅलड्स किंवा कोशिंबिरी यांचं महत्त्व जाणून घेऊयात. जेव्हा एखादा माणूस विचार करतो की आपण डाएट करायचं आहे, तेव्हा डाएट करताना सगळ्यात महत्त्वाची येणारा अडथळा तो असतो म्हणजे आहारातलं सॅलड्सचं महत्त्व. तर आज आपण इथे बघूयात की आपण सॅलड्स किंवा कोशिंबिरी कशाप्रकारे बनवायच्या असतात आणि त्याचबरोबरीने काय मॉडिफिकेशन केली म्हणजे त्या जिभेसाठी पण चांगले असतील, रुचकर असतील आणि सगळ्यांना आवडतील. कुठल्याही प्रकारचं सॅलड निवडताना महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे आहारामध्ये इंद्रधनुष्यचे रंग असले पाहिजेत. म्हणजे काय तर आहारामध्ये किंवा सॅलड बनवताना वेगवेगळ्या रंगाच्या ताज्या भाज्या निवडायच्या. त्या भाज्या आणल्यानंतर 2 तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायच्या म्हणजे त्या गार होतील आणि त्याचबरोबरीने त्या चावण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण एक सॅलड चावतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रंचीनेस येण्यासाठी आपण त्या रेफ्रिजरेट करायच्या आहेत. त्याच्यानंतर सॅलड बनवताना आपण त्याला चव येण्यासाठी काय काय पदार्थ टाकतो
तर त्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सिट्रस फ्रूट किंवा लाईम ज्यूस. जर तुम्ही एखादं फळ जे सिट्रस आहे म्हणजे काय तर जीवनसत्व क देणारं संत्र, मोसंब ह्याचा वापर करू शकता किंवा लिंबाचा रस ह्याचाही वापर करू शकता. त्याच्यानंतर सॅलडमध्ये येणारा घटक आहे तो म्हणजे तुम्ही आपल्या आहारातील नट्स किंवा आल्मंड म्हणजे बदाम, अक्रोड किंवा सूर्यफुलाच्या बिया, तीळ बिया, त्याचबरोबरीने फ्लॅक्सीड्स म्हणजे अळशी ह्याचाही वापर करू शकतो. तिसरा महत्त्वाचा घटक आहे सॅलड बनवताना तो म्हणजे प्रोटीन किंवा प्रथिनं देणारा. मग त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स येतील की आपण स्प्राउट्स निवडू शकतो म्हणजे मोड आलेली कडधान्य, त्याचबरोबरीने पनीर, टोफू म्हणजे जे सोयाबीनच्या दुधापासून बनवलेलं पनीर आहे असं टोफू आपण घेऊ शकतो आणि चिकन किंवा फिश. या सगळ्याचा जर एकत्रीकरण करून जर आपण सॅलड बनवलं तर ते टेस्टी होणार आहे, त्याचबरोबरीने हेल्दी होणार आहे. सॅलडचा सगळ्यात महत्त्वाचा होणारा फायदा म्हणजे पोट भरल्याची भावना बळकट होते. जेव्हा आपण सॅलड खातो तेव्हा चोथ्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाणही मर्यादित राहू शकतं. उत्तम प्रकारची जीवनसत्व आणि खनिजं मिळतात. त्यामुळे सगळ्यांनी आहारामध्ये सॅलडचा वापर केला पाहिजे. तर या आरोग्यदायी टिप्स सोबतच आज महिला विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.